आश्वासनं आणि बैठकांच्या चक्रात अडकलेली सुळकूड पाणी योजना प्रत्यक्षात साकारण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळं इचलकरंजीकरांमध्ये अस्वस्थता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात ठोस निर्णय व्हावा यासाठी शहरातील विविध संघटनांकडून आक्रमक आंदोलनं करण्यात येत आहेत. इचलकरंजी नागरिक मंचानं आज शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी पुतळा चौकात एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन केलं. या आंदोलनाबरोबरच आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत साखळी उपोषण करत नागरिक मंच सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीच्या मागणीकडे लक्ष वेधतोय. इचलकरंजी नागरिक मंचाच्या या आंदोलनाला शहरातील विविध पक्ष संघटनांसह नागरिकांनी पाठिंबा दिलाय. पाणी योजनेसाठीच्या आंदोलनाचा भाग म्हणून 30 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी चौक ते प्रांत कार्यालय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाणी योजनेच्या अंमलबजावणीबाबत ठोस कृती होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गानं लढत राहू असा निर्धार इचलकरंजी नागरिक मंचानं व्यक्त केलाय. आजच्या अन्नत्याग आंदोलनात अभिजित पटवा, उमेश पाटील, मीना कासार, रुपाली माळी, कल्पना माळी, राजू गिरमल, अमित कुमार बियानी, राजू कोन्नूर, संजय डाके, अमोल ढवळे, हरीश देवाडिया यांच्यासह 33हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.